नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आगामी काळामध्ये येणाऱ्या जाहिराती, अभ्यासामध्ये तुमचं मन लागत नसेल तर काय करावे, त्याच्यानंतर नक्की जाहिराती येतील का, ह्या 3 ते 4 प्रश्नाचा आणि अभ्यास आपण का करावा, ह्या 4 ते 5 प्रश्नाचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। मित्रांनो, तुमचं सुद्धा जर अभ्यासात मन लागत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। तर पहा मित्रांनो, आता बऱ्याच विभागाच्या जाहिराती येणार आहेत। पहा, जालना महानगरपालिकेचे जवळपास मित्रांनो 480 जागा येणार आहेत। जालना महानगरपालिकेच्या सुद्धा 480 जागा या ठिकाणी येणार आहेत। तसंच मित्रांनो, औरंगाबाद महानगरपालिकेच्या सुद्धा बऱ्यापैकी जागा येणार आहेत। त्याच्यामुळे मित्रांनो, आगामी काळामध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या जाहिराती 10,000 प्लस सर्व जाहिराती असणार आहेत, ते लक्षात ठेवा। आणि महाराष्ट्र शासनाच्या 49 प्लस विभागामध्ये जागा भरल्या जाणार आहेत, त्या जागा मित्रांनो असणार आहेत 75,000। किती मित्रांनो? 75,000 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। मग मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काय प्रॉब्लेम होतो, यशस्वी विद्यार्थी काय करतात, आपण नेमकं काय करतो। जर मित्रांनो तुम्ही फक्त जाहिरातीची वाट पाहत असाल तर मित्रांनो, जाहिराती हे येणारच आहेत, हे तुम्हाला 100% मी या ठिकाणी सांगतो। आरोग्य विभागामध्ये जाहिरात येणार आहे मित्रांनो, तलाठ्याची सुद्धा जाहिरात, सर्व विभागाच्या जाहिरात येणार आहे। होतंय काय मित्रांनो, आपला एक प्रॉब्लेम असा होतो की आपण काय करतो, फक्त जाहिरातीची वाट पाहतो, परंतु या काळामध्ये जाहिराती नाहीत, या काळामध्ये जाहिरात नाहीत। या काळामध्ये जाहिराती नसतील तर या काळामध्ये आपण इंग्लिश सारखा विषय असेल, मॅथ रिजनिंग सारखा विषय असेल, जीके सारखा विषय असेल, या विषयाला आपण जास्तीत जास्त स्ट्रॉंग बनवलं पाहिजे। म्हणजेच मित्रांनो, जाहिरात आल्याच्या नंतर आपला नंबर फिक्स लागला पाहिजे, हे लक्षात ठेवा। त्यामुळे आता ह्या काळामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे जर अभ्यास जर केला तर 100% यश तुम्हाला मिळणार आहे। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षेमध्ये येणारा विद्यार्थी हा सर्वसाधारण कुटुंबातला, गरीब परिस्थितीतला असतो, हलाखीच्या परिस्थितीत असलो। मग मित्रांनो, जन्माला येणं, हलाखीच्या परिस्थितीमध्ये जन्माला येणं हे मित्रांनो आपल्या हातामध्ये नसतं, परंतु हलाखीच्या परिस्थितीमधून ही परिस्थिती सुधारणं हे आपल्या हातामध्ये असतं। मित्रांनो, कितीही कठीण प्रसंग तुमच्यावर असू दे आत्ता सध्या, परंतु हा कठीण प्रसंग तुमच्यावर कायमस्वरूपी राहणार नाही, या गोष्टीचा विचार करा। आणि या कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे। आपल्या आईवडिलांचे स्वप्न काय आहेत हे स्वप्न पाहायचे, त्यांच्या डोळ्यामध्ये पहा। मित्रांनो, आता आपला शेतकरी राजा हवालदिल झालेला आहे, पेरण केलेले आहे, परंतु पाऊस काय पडत नाही। मित्रांनो, शेतीमध्ये आता बरेचसे आपले विद्यार्थी मित्र हे शेतकऱ्यांची मुलं आहेत। त्यामुळे माझी एक विनंती आहे की अशा विद्यार्थ्यांना की तुम्ही या ठिकाणी अभ्यासावर जास्तीत जास्त फोकस मारा, जाहिरातीची वाट पाहू नका। जाहिराती ह्या 100% येतील, जाहिराती ह्या 100% येणारच आहेत, परंतु आगामी काळामध्ये होणाऱ्या जाहिरातीमध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं जर असेल तर तुम्हाला आत्तापासून चांगल्या प्रकारे अभ्यास करा। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आईवडील आपल्याला कशासाठी शिकवतात की बापा, की आमची जिंदगी तर गेली शेतीमध्ये, परंतु आमच्या मुलाची जिंदगी चांगली जावी, आमच्या मुलाचं जीवन हे आमच्यापेक्षा चांगलं असावं, यासाठी आपले आईवडील आपल्याला शिकवत असतात। आणि याच गोष्टीचा विचार करा मित्रांनो, तुमच्यावर असलेली कठीण परिस्थिती कायमस्वरूपी राहणार नाही। ही परिस्थिती तुम्हाला, आता पहा, बरेच विद्यार्थी यशस्वी झाले, त्यांनी सुद्धा खूप संघर्ष झेलला आहे। मित्रांनो, यश मिळण्यासाठी तुम्हाला संघर्षातून जावंच लागणार आहे, संघर्ष हा करावाच लागणार आहे। संघर्ष म्हणजे मित्रांनो तुमची संयमाची परीक्षा असते। ह्या संयमाच्या परीक्षेमध्ये जो विद्यार्थी पास होतो तो जीवनामध्ये यशस्वी होतो, हे लक्षात ठेवा। आणि जर तुम्हाला अभ्यासामध्ये जर मन लागत नसेल तर मित्रांनो, आपले आईवडील रात्री झोपल्याच्या नंतर आपल्या आईवडिलाच्या चेहऱ्यावर तुम्ही एक वेळेस पहा, किती मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडनं आशा घेऊन ते या ठिकाणी झोपलेले असतात। आज न उद्या आपला मुलगा कुठेतरी लागेल, आपली मुलगी कुठेतरी लागेल आणि आपली परिस्थिती बदलेल, ह्या परिस्थितीने, ह्या आशेवर ते या ठिकाणी आपल्याला शिकवत असताना या आशेवर मित्रांनो ते खूप काही कष्ट करत असतात, ते काय कशासाठी, आपल्यासाठी। मग मित्रांनो, जर आपले आईवडील उन्हातानामध्ये एवढे कष्ट करत जर असतील तर आपल्याला या ठिकाणी रिडिंगमध्ये बसून किंवा आहे त्या परिस्थितीमध्ये ज्या कंडिशन, मित्रांनो कंडिशन पहा, कंडिशन हे कधी आपल्या हातात नसतं। नाही तुम्ही म्हणाल की आम्हाला सुविधा नाही, आम्ही रिडिंग लावू शकत नाहीत, ठीक आहे, रिडिंग जरी लावत नसाल तर एखाद्या निवांत ठिकाणी जा, झाडाखाली बसा, झाडाखाली बसून व्यवस्थित चांगल्या प्रकारे अभ्यास करा, नैसर्गिक वातावरणामध्ये तुम्ही अभ्यास करा। पहा, आपली परिस्थितीशी झगडायचं असेल तर त्या परिस्थितीशी 2 हात जर केले तरच तुम्ही यशस्वी व्हाल। लक्षात ठेवा मित्रांनो, एकदा वेळ गेल्याच्या नंतर परत आपल्याकडे पश्चातापाच्या शिवाय काही राहणार नाही, हे गोष्ट लक्षात ठेवा। आपल्या घरची परिस्थिती आपल्याला बदलायची आहे, आपली परिस्थिती पहा, आपली हलाखीची परिस्थिती पहा, आपले आईवडील कोणत्या कंडिशनमध्ये जीवन जगतात ते पहा, आणि आपल्या आईवडिलाला चांगले दिवस आणण्यासाठी, आपल्या आईवडिलाचं स्वप्न साकार करण्यासाठी चांगल्या प्रकारे अभ्यास करा। आगामी काळामध्ये येणाऱ्या जाहिराती ह्या मित्रांनो आपल्यासाठी नक्कीच आशादायक ठरणार आहेत। आणि या जाहिरातीमध्ये जर तुम्हाला आत्ता जर यशस्वी व्हायचं जर असेल तर मित्रांनो, तुम्हाला आत्तापासून पहा, वेळ वाया घालू नका। वेळ ही परत कोणासाठी येत नसते, एकदा गेलेली वेळ परत येत नसते। ज्या विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेमधून गेला आणि अपयशी ठरला त्या विद्यार्थ्याकडे जाऊन तुम्ही पहा काय कंडिशन असतं। मित्रांनो पहा,
जीवनामध्ये या समाजामध्ये जर तुम्हाला यश जर मिळालं तर आणि तरच तुम्हाला किंमत आहे, अन्यथा तुम्हाला झिरो मात्र किंमत आहे. मग तुम्हाला तुमची किंमत ही तुम्हाला स्वतः वाढवावी लागणार आहे. कोणी तुमची किंमत वाढवून देणार नाही. आणि ही किंमत जर वाढवायची असेल तर ही जी काय तुमची वेळ आहे, या वेळेचं तुम्ही चांगल्या प्रकारे भान ठेवलं पाहिजे. हे लक्षात ठेवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढा संघर्ष केला, त्या संघर्षामध्ये ते जर डगमगले जर असते त्यांचा इतिहास निर्माण झाला नसता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप काही परिस्थितीमध्ये प्रसंग झेलले, खूप कठीण परिस्थितीमध्ये त्यांचं शिक्षण झालं. तुम्हाला सुद्धा माहीत असेल, शाळेच्या बाहेर शिकावं लागलं. शाळेच्या बाहेर राहून सुद्धा तो विद्यार्थी इतका चलाक होता, इतका हुशार होता, कारण की त्या विद्यार्थ्याला माहीत होतं आपल्या समाजाची आपली परिस्थिती जर आपल्याला बदलायची असेल तरी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला तुमच्या परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे शिक्षणाचा मार्ग. आणि तो शिक्षणाचा मार्ग म्हणजेच मित्रांनो तुमची कठीण मेहनत, योग्य दिशेने मेहनत. आणि या ठिकाणी प्रिव्हियस इयर क्वेश्चन जास्तीत जास्त करा. 100% मित्रांनो यश तुम्हाला मिळणार आहे. मग आजपासून मित्रांनो आपली परिस्थिती बदलण्याचा, आलेल्या परिस्थितीवर 2 हात करण्याचा, आणि समाजामध्ये जे लोक आपल्याला तुच्छ लेखतात, जे लोक आपल्याला या ठिकाणी म्हणतात की तुमचं वय खूप काय जास्त झालं, परंतु तुम्ही आता कुठे लागणार नाहीत, तुम्ही हुशारच नाहीत, बुद्धी आहेत, तर अशा लोकांना चांगल्या प्रकारे आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये यश मिळून त्यांना चांगल्या प्रकारे चपराक द्या आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा. यश मित्रांनो तुम्हाला नक्की मिळणार आहे. यश मिळायचं जर असेल तर आतापासून चांगला अभ्यास करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवन आपलं आहे, ते जीवन चांगलं करायचं का ते जीवन बिघडायचे प्रत्येकाच्या आपापल्या हातामध्ये असतं. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून गेले, तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. म्हणजे मित्रांनो तुमच्या जीवनाला कसा आकार द्यायचा, तुमच्या जीवनाला कशा प्रकारे घडवायचं हे कोणाच्या हातामध्ये असेल तर हे आहे मित्रांनो तुमच्या हातामध्ये. शिक्षकाचं काम काय, फक्त तुम्हाला मार्गदर्शन करणं आणि तुम्हाला योग्य ट्रॅकवर घेऊन जाणं, परंतु मित्रांनो तुमच्या अंतःकरणातून चांगल्या प्रकारे मेहनत करणं हे तुमचं काम आहे. आणि योग्य दिशेनं योग्य अभ्यास करून मित्रांनो नितांतर या ठिकाणी कंटिन्यू मी असं म्हणत नाही तुम्ही 10-10 घंटे अभ्यास करा, 12-12 घंटे अभ्यास करा, तुम्हाला जेवढा वेळ भेटतो तेवढा. मात्र परिस्थितीशी 2 हात करण्याचं जो विद्यार्थी ताकद ठेवेल तो विद्यार्थी आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये यश होईल. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा सांगा, मग तुम्ही परिस्थितीशी हारून जाणार की परिस्थितीशी 2 हात करून आपल्या यशाच्या दिशेने चालत राहणार आणि आपलं यश हे नक्की एक दिवस खेचून आणणार. नक्की मित्रांनो तुमचं यश ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी मित्रांनो संपूर्ण जग हे तुमचं झालेलं असेल. हे लक्षात ठेवा. स्वप्न पहा. स्वप्न जे व्यक्ती पाहतात ते स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करतात, आणि जे स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करतात ते मेहनतीला कधीही डगमगत नाहीत. तुमची मेहनत ही तुमच्या यशापर्यंत घेऊन जाईल. सर्वप्रथम तुमच्या मनामध्ये पल्लवित राहणं ती म्हणजे आशा. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या यशस्वीतेमध्ये सर्वात जास्त महत्त्वाची भूमिका बनवते ती म्हणजे तुमची आशा. हा शब्द मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे, आशा. कारण की हा शब्द तुम्हाला तुमच्या यशापर्यंत कशा पद्धतीने जायचं आणि तुमच्या यशापर्यंत जाणाऱ्या मार्गामध्ये येणाऱ्या अडथळ्याला मात करणारं, त्याच्या छाताडावर पाय ठेवून पुढे जाणारं जे काय असेल तर ती तुमची म्हणजे आशा, प्रेरणा. त्यामुळे मित्रांनो ही आशा पहा, स्वप्न पहा. हे स्वप्न तुम्हाला तुमच्या यशाच्या दिशेने घेऊन जातील आणि हे स्वप्न तुम्हाला एक ना एक दिवस तुमचं यश नक्की मिळवून देतील. तर मित्रांनो मात्र यश मिळणं हे सोपं नाही आणि कठीणसुद्धा नाही. जर चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर कठीणसुद्धा नाही. आणि जर मित्रांनो तुम्ही फक्त जाहिरातीची वाट पाहत बसत असाल, मात्र आपले कच्चे मुद्दे काय आहेत, आपल्याला कोणत्या विषयामध्ये कमी मार्क पडणार, टेस्ट सिरीज सोडून पहा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडून पहा, आणि या दिशेने जर तुम्ही जर गेला तर यश हे मित्रांनो मात्र तुमचंच असणार आहे. यश हे तुमचं वाट पाहत आहे. फक्त मित्रांनो गरज आहे तुम्हाला त्या यश योग्य दिशेने जाण्याची आणि वेळ प्रसंगानुसार आपल्या स्वतःमध्ये कशा प्रकारे बदल करायचे हे मित्रांनो मात्र तुम्हाला जर कळालं तर आणि तरच तुम्ही या ठिकाणी यशस्वी होणार आहात. तर मित्रांनो नक्की तुम्ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या यशाच्या दिशेने वाटचाल कराल. आपल्या मित्रांनो कठीण परिस्थिती प्रत्येकालाच येते. असं समजू नका की आपल्या जीवनामध्ये आलेले कठीण प्रसंग आपल्याच जीवनामध्ये येत नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये, धावपळीच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कठीण परिस्थिती आहे. मग या कठीण परिस्थितीवर ज्याला मात करता आली तोच या जीवनामध्ये यशस्वी होतो. मग मित्रांनो आपल्याला सुद्धा आपल्या कठीण परिस्थितीला सांगायचं आहे की माझे स्वप्न खूप मोठे आहे, तुम्हाला अडवू नको आणि तुम्हाला हरवू सुद्धा शकत नाही. हे परिस्थिती मी तुझ्याशी 2 हात करून मी माझ्या यशाच्या दिशेने जाईल आणि उत्तुंग यशाची भरारी घेऊन मी माझ्या आईवडिलाचं स्वप्न साकार करेल आणि या समाजामध्ये माझं मान सन्मान आणि माझ्या कुटुंबाची परिस्थिती सुधारण्यासाठी मी सदैव प्रयत्न करेल. असे एक तुम्ही मित्रांनो आज शपथ घ्या आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा. यश मित्रांनो मात्र तुम्हालाच मिळणार आहे. या ठिकाणी थांबतो मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो परत एकदा सांगतो, जाहिराती ह्या येणार आहे. जाहिरातीची वाट पाहू नका. जाहिराती ह्या 100% येणारच आहे. पहा मित्रांनो GMCची औरंगाबादची जाहिरात आली, त्याच्यानंतर मित्रांनो नगर परिषदेची जाहिरात आलेली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आता परत नगर परिषदेची सुद्धा 15 जुलैला जाहिरात येणार. जाहिराती ह्या येणारच आहेत, लक्षात ठेवा. फक्त
काय आहे तर ते तुम्हाला आत्ताच्या कंडिशनमध्ये जे विषय कच्चे आहेत इंग्लिशसारखे त्या विषयावर तुम्हाला फोकस मारणं गरजेचं असणार आहे. तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो. नक्की तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल. थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय. चांगला अभ्यास करा, आपल्या आईवडिलाचे स्वप्न साकार करा आणि आगामी काळामध्ये होणाऱ्या परिस्थितीमध्ये आपल्याला यश मिळण्यासाठी परिस्थितीशी 2 हात करा. परिस्थिती 100% तुमच्या पुढे हारणार आहे. तुमचं यश हे नक्की मित्रांनो जिंकणार आहे. त्यामुळे 100% चांगल्या प्रकारे अभ्यास करा. या ठिकाणी थांबूया. थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.